हाय नमस्ते. दुपारच्या वाजले 3 आणि मी आलोय गावी. माझ्यासोबत आदरणीय कैलास चव्हाण आहेत आणि आमचे आप्पा आहेत. आप्पा, पहिल्या काळात लग्न कशी होती? लग्नाची पद्धत पहिली लग्न पद्धत यांगाडी होती ना. हा अहो कशाचं मुलगी यायची पाठावर बसायची पद्धत इकडं हळद कुंकू इकडं तिकडं हा सगळं असायचं बोलणं व्हायचं. बर आता काय तुम्हाला सांगतो हा पहिल्यांदा काय राहिलंच नाही. बर. हा काय बोलायचं सांगून फायदाच नाही न काय. म्हणजे आताची पद्धत आता ही पद्धत काय गेलं का लगेच लगीन जमवते ती डायरेक्ट लग्नच करते ती. आणि आप्पा, पहिलं जेवण काय असायचं लग्नामध्ये? जेवण खीर पोळी लाडू कळे इकडं तिकडं असायचं चपाती. आता जेवण कुठं काय झालं. पहिलं आयर असायचं 2 रुपये 5 रुपये 10 रुपये काय काय करेल ती शक्तीनुसार आयर करतो. पण पहिले 2 रुपये 3 रुपयाला किंमत किती होती? आता ते किंमत 200 आता 300. 200 ती पहिलं वेगळंच होतं हो. असं आहे का? हम्म. आणि होय आप्पा, तुमचं लग्नातलं आठवतंय का तुम्हाला? जेवण काय होतं तुमच्या लग्नामध्ये? खीर पोळी तुमच्या लग्नात? मग आणि कैलास तुमच्या लग्नात काय होतं? आपलं बटाटी भाजी हा, भात आणि चपाती. भात चपाती का? हा आणि कळी. आणि हुंडा फिंडा काय हुंडा तवा देत होती. किती दिलता तुम्हाला? तुम्हाला हुंडा किती दिलता? मला तवा 14,000 हुंडा दिलता. अर्ध तोळ सोनं दिलत. बर. आणि आपा, तुम्हाला काय हुंडा फिंडा? आपल्याला काय नाही. एक मुलगी आणि तुम्ही लग्न केलं स्वतः. आणि पहिलं असं डीजे काय असलं काय होतं का? हा, नाना ते हाली वाजवायचं ना आपलं लागलं का झालं. लग्न झालं हं. एका दिवसात? सकाळी बायको कामाला लागत होती. दुसऱ्या दिवशी? हा भांडी घासायची. आणि आता? आता काय माती आहे काय. 4 दिवस लग्न होते. पहिलं हा. पहिलं 4 दिवस लग्न. हं. आणि ही काय आताची वरात ही पद्धत आहे बघा. संध्याकाळी लग्न आली, संध्याकाळी वरात काढते. पहिलं काय होतं का असं? ए, आता कशी पहिलं लय वर आता. हा, लय मोठी टेन्शन लावायला लागलं आधीच. लग्न झाले का घराकडे निघाले. पहिलं का? आताच आताच. आताच. आणि आणि पहिलं ए, पहिलं राव 3-4 दिवस लग्न होती ना. 3-4 दिवस. मग पण तुम्ही एक जणाकडून ऐकलं हो मध्ये, इथं काम करताना शेतामध्ये एक जण मला ते सांगत होतं. म्हणलं पिठलं भाकर असं जेवणात लय आवडून खायचं म्हणलं. पोळ्या फिळ्या करायची म्हणून आदल्या दिवशी. पहिलं लग्न. 8-8 दिवस असं हा, पाहुणं रावलं 8-8 दिवस जेवून. पाहुणे रावळ. आताच पाहुणे रावळ लागण्याच्या 1 तास आधी लग्न झाल्यावर अहो, लग्न लागाय आधी येतच नाही ती. लग्न लागाय टायमाला काय मला 5 मिनिटं खायची एवढं आणि परत जाताना जाताना 5 आता निघाले जाऊ पाहुणं. मिनिटं. आणि जेवण फिवणं त्यांची काय? जेवतच नाही ते आता पहिल्याने. का हो? कशाच त्यांचे ज्याचा उद्योग म्हणलं. पहिलं पण लय आवडीन माणसं करायच्या. मला पहिलं लगीन म्हणजे हसून का लगीन असायचं हो. मला आठवते माया ते भावाचं लग्न होतं. माया चुलत भावाचं आता लग्न गेलं. रावलोय तर आम्ही बारका होतो पण लय जण आमदायची दगड काय उचलायची घरासमोरची ती माणसं पहिलं. अहो मी ते संतूचं लगीन करताना ते उपसा पाक ढकलून शेड मारून. तुम्ही हं. पहिलं मित्रप्रेमच वेगळं होतं बरं का. पण मग आता काय म्हणते काय ती? नाही. हा. मग मागणं आलो निकम म्हणायचं जाय जाय. असं आहे हो. पहिलं पण माणसं पण लय प्रामाणिक होती. हा, फसवेगिरी नव्हती कसली. अहो, स्वतः बनवून आम्ही गाव गाठले. बाबा. आचारी हा, नदीवरून पाणी आणत होते तुमच्या आपल्या लग्नात? गल्लीला घरी. एवढी नदी तरी 1 किलोमीटर असतं आपल्या घरापासून पहिल्या जुन्या. मग तत्व पाणी आणत होते. बरं का, परत पहिल्या माणसाचं बरं का खरंच कौतुक करावं तरी कमी आहे हो. त्यांचा अनुभव आपल्यासाठी लय भारी. पण आताची माणसं ऐकत नाही त्यांचा अनुभव पोरं. आता काय अहो, असं कपड्याला घाण लागू देत नाही. आता ना हं. चुकीची पद्धत आहे. मी पण काय म्हणतो माहित आहे का, जरी आपण नव्या युगात जगत असलो, नव्या जनरेशनमध्ये जगत असलो, तरी जुन्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा खरंच सल्ला घ्या. त्यांचा आता रिसेंटली आमच्या आप्पांनी एक घर बांधलंय नवीन. 3-4 खोल्या स्लॅबच्या बांधलेत मस्तपैकी. आपा, कसा अनुभव आहे एकदम घर बांधल्यावर? कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. बरं. कैलासरावचा तर ऑलरेडी बंगला आहे. ए, कैलासरावचा बंगला आहे ऑलरेडी, मला आठवतंय असं. कैलासराव कसं वाटतंय सगळं? आबांनी एवढं, तुमच्या आबांनी पण लय कष्ट केले मला. आमच्या बापानं केलं. हां. आणि मी आपा तुमच्याबद्दल ऐकले. आपा तुमचा लय लाड होता म्हणून पहिली एकुलती एक असल्यामुळं. सलीला फिलेल त्या काळात तुम्ही महाबळेश्वर लय लांब लांब गेलता म्हण. औरंगाबाद किती साल होतं? साल आठवते का ते किती सालाचं? काय तर 7वीत असताना गेली. 7वी म्हणजे 1980च्या दरम्यान. एवढं लक्षात नाही. बर. अजिंठा वेरूळ औरंगाबाद मोगल दौलताबाद किल्ला आठवते म्हणे सगळं तुम्हाला? किल्ला. बर बर बर. धन्यवाद. ही कैलासराव आमचे आणि आप्पांनी वेळात वेळ काढून आम्हाला टाइम दिल्याबद्दल धन्यवाद.